नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. स्वच्छतेचे महाअभियान असा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. तेच काम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य आनंदाने करतात. मालेगाव प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीपूर्ती निमित्ताने डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने आज 1 मार्च 2026 रोजी मालेगाव शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील मुख्य सटाणा रस्त्यावरील बच्छाव सर्कल ते आरोमा थिएटर दरम्यान सकाळी 7 वाजेपासून हे अभियान अत्यंत उत्साहात पार पडले. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचाही सहभाग. स्वच्छता दूत डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन. हे अभियान स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. समाजाभिमुख उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या या प्रतिष्ठानाने मालेगावच्या मुख्य रस्त्यांचे रूप पालटून टाकले. प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग. स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात आले. या कामी मालेगाव महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या. तसेच मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत मोलाचे सहकार्य केले. प्रतिष्ठानाच्या 100च्या वर कार्यकर्त्यांनी श्री सदस्यांनी हातात झाडू घेऊन रस्ता चकाचक केला. वेळ सकाळी 7 वाजता सुरुवात. व्याप्ती बच्छाव सर्कल ते आरोमा थिएटर. मुख्य रस्त्यापर्यंत. उद्देश डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दीपूर्ती आणि स्वच्छतेचा संदेश. पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज जी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे, यात आपल्या टेरे गावात जी नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे सद्गुरूंची बैठक राबवण्यात येते. यात सर्व भाविक त्यावेळेस गुरुवारी असेल, रविवारी असेल, याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आज हा मोठा कार्यक्रम पूर्ण मालेगाव तालुक्यात स्वच्छता मोहीम राबवली. आज या ठिकाणी मालेगाव येथे पद्मश्री पुरस्कार सन्मानित आणि ज्यांना स्वच्छता दूत या महाराष्ट्रात देशात संबोधले जाते ते असे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज अतिशय चांगला आणि गरजेचा एक उपक्रम या ठिकाणी स्वइच्छेने त्यांनी हाती घेतलेला आहे. या ठिकाणी स्वच्छता मोहीम त्यांनी बच्छाव सर्कल या ठिकाणापासून तर संपूर्ण सटाणा रोड, सटाणा नाक्यापर्यंत ही स्वच्छता मोहिमात हजारो त्यांचे अनुयायी या ठिकाणी स्वयंसेवक धर्माधिकारी प्रतिष्ठानची या ठिकाणी स्वइच्छेने आलेले आहेत. स्वतः या ठिकाणी स्वच्छतेचं सर्व सामान असेल, झाडू असेल, पावड्या असेल, गमेला असेल, ही सर्व स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे. आणि यासाठी सन्माननीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांची सुद्धा या ठिकाणी भेट होणार आहे. तसेच या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचे जे काही आयुक्त महोदय असतील, त्यांचे कर्मचारी असतील, त्यांचे नगरसेवक असतील, या सर्वांचं या ठिकाणी बहुमोल असं मदत या ठिकाणी या स्वच्छता मोहिमेला मिळालेलं आहे. आणि जर आज आपण बघत असाल तर अतिशय रस्ता असा सोन्यासारखा चमकताना या ठिकाणी दिसतो आहे. आणि हीच तर खरं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची योगदान या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे काही प्रतिष्ठान असतील त्यांना विनंती करेल, ज्या पद्धतीने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वइच्छेतून अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी स्वच्छतेचा हाती घेतलेला आहे. सर्वांनी आपण या ठिकाणी स्वच्छतेचं मोल या ठिकाणी समजूया आणि प्रत्येकाने या ठिकाणी एक पाऊल स्वच्छतेकडे टाकूया अशीच मी या ठिकाणी विनंती करतो. जय सद्गुरू. काय बोलतो नानासाहेब ते झालंय स्वच्छता. आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जय सद्गुरू या सर्व भक्तगणांच्या माध्यमातून आज मालेगावमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मला वाटतं की मालेगाव सटाणा हा जो प्रमुख रस्ता आहे, या रस्त्यावर या प्रतिष्ठानच्या शेकडो सद्गुरू बांधवांनी श्रमदान करून स्वच्छतेचा एक चांगला संदेश संपूर्ण समाज बांधवांमध्ये दिलेला आहे. मी सर्व या बंधूंचं, भगिनींचं आभार व्यक्त करतो. सर्व श्री सदस्य महोदयांचं मी आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतं की समाजातील प्रत्येकाने याचा आदर्श घेतला पाहिजे. अगदी स्वतःच्या घरापासून तर परिसराची स्वच्छता कशी राखता येईल हा एक चांगला संदेश या स्वच्छतेच्या मोहिमेच्या माध्यमातून दिलेला आहे.
आणि एवढ्यावरच यांचं कार्य थांबत नाही, तर मग व्यसनमुक्ती असेल, चांगले सद्विचार असतील, एकत्रितपणे येऊन त्याच्यावर विचारमंथन करून वृक्षारोपण असेल, अनेक वेगवेगळ्या सेवाभावी कार्यांच्या माध्यमातून हे सर्व श्री सदस्य या ठिकाणी समाजाला एक सेवा देत असतात. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जय